यानंतर बघूयात महाराष्ट्र सुपरफास्ट। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। निवडणूक आयोगानं आधीच निकाल ठरवलेला होता। आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता। एवढंच नव्हे तर आयोगानं मान्यता दिल्यानंतरच एकनाथ शिंदे सत्तेत आले, त्यामुळे ही लोकशाहीची थट्टा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। सर्व नेते पदाधिकारी हे शिंदेच्या नेतृत्वात काम सुरू असल्याचं म्हणत कार्यकर्ता आणि संघटना आमच्या सोबत असल्याचा दावा नरेश मस्के यांनी केलाय। तर फूट फक्त विधिमंडळ पक्षात पडली असून आमचा पक्ष आजही मजबूत आहे असा पलटवार संजय राऊत यांनी केलाय। अधिकाराच्या बाहेर जात एका फुटीर गटाला निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह दिलं असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलाय। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू असल्याचा पलटवार नरेश मस्के यांनी केलाय। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोलीच्या जपतला या आश्रमशाळेची पाहणी केली। तसंच या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असाही इशारा उईके यांनी यावेळेला दिलाय। गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू असून आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी सरकारकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलंय। श्रावणामुळे भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते। गर्दी नियंत्रणासाठी 5 टप्प्यामध्ये पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र गर्दी आणि पार्किंग व्यवस्थेवरून काही भाविक पोलिसांची वाद घालत आरेरावी करत असल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्याची गरज आहे। उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे, त्यामुळे रत्नागिरीमध्ये चिकन मटन सेंटरवर खवय्यांची तुफान गर्दी झाली आहे। सकाळपासूनच दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तसंच मांसाहारावर ताव मारण्यासाठी गर्दी झाली आहे। पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेल्या 2024च्या पीक विम्याची रक्कम 3 दिवसातच गायब झाली। जालन्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम परस्पर गायब झाली आहे। ही रक्कम तांत्रिक कारणामुळे गेली की इतर काही बाबींमुळे गेली याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। निफाडमध्ये नशामुक्त भारताच्या अभियानाला बळ देत पळगाव बसवंत पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती अभियान राबवलं। पोलिसांनी विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं। तसंच नशामुक्तीची 2000 विद्यार्थ्यांनी शपथ घेतली आहे। नागपुरात मुख्यमंत्री सचिवालयाबाहेर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। SIR संदर्भातील कार्यालयांना भाजप कार्यालयाचं नाव देऊन टाका असा उपरोधिक टोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी लगावलाय। मध्य नागपुरात विधानसभा क्षेत्रामध्ये SIR प्रक्रियेमध्ये स्थानिक आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। रस्ता आणि पुलाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुलतानपूर इथल्या नागरिकांनी नांदोरी हिंगणघाट मार्गावर चक्काजाम आंदोलन केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं दळणवळण ठप्प होतंय, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं धरणं आंदोलन केले। लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया सुरू करावी, पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। मालेगावमध्ये लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आलेला। गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत 6 लाखांच्या गुटख्याचा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोशल मीडिया रील्स आणि झटपट यशाच्या धावपळीत गुंतलेल्या जेनझी पिढीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा सल्ला दिलाय। आयुष्यात कधी शॉर्टकट शोधू नका, कारण एखादा शॉर्टकटचा तुम्हाला कट म्हणजेच नष्ट करू शकतो असा इशारा त्यांनी तरुणांना दिलाय। लोकसभेत बहुचर्चित FCRA विधेयकाबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। तीव्र विरोध आणि गदारोळादरम्यान केंद्र सरकारने विधेयक सखोल तपासणीसाठी संयुक्त केंद्रीय समिती अर्थात JPC-कडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे। हे विधेयक 31 सदस्यांच्या संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं जाणार आहे, मात्र काँग्रेसने या विधेयकाला विरोध केला। नाशिकमध्ये NDRF आणि SDRF अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली। दसक, कपिला संगम, नंदिनी संगम त्याचबरोबर रामकुंड आणि सोमेश्वर घाटाचा आढावा यावेळेला घेण्यात आला। तर गर्दी व्यवस्थापन, जलबचाव आणि आपत्कालीन मार्गांवर विशेष लक्ष असणार आहे।
गोकुळच्या अवसायनात काढलेल्या 193 संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं हा महत्त्वाचा निर्णय दिलाय. त्यामुळे अवसायनातील 193 दूध संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्ताधारी नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधात संभाजीनगरमध्ये मोर्चा निघालेला आहे. मोठ्या संख्येनं आंदोलक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय. क्रांती चौक ते आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या 5 आर्थिक वर्षात देशभरामध्ये एकूण 6,255 नवीन शाखा सुरू केलेल्या आहेत. तर याच काळामध्ये 4,093 शाखा बंद करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारने संसदेत याबाबत माहिती दिली आहे. राष्ट्रगीत वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देणारं राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केलेल्या विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर झालंय. शासकीय कार्यक्रमांमध्ये आता जनगण मन आधी नंतर वंदे मातरम गायलं जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडको महामंडळानं 4,779 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. स्वातंत्र्याने सकाळी 11 वाजता सिडकोच्या संकेतस्थळावर नोंदणीला सुरुवात होईल. म्हाडा आता अंबरनाथ कल्याण परिसरात तब्बल 1,400 घरं उभारणार आहे. PMAY 2.0 अंतर्गत पुढील 3 वर्षात ही घरं उभारली जाणार आहेत. मुंबईमध्ये घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झालेलं आहे. त्यामुळे स्वस्तात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांची पसंती मुंबईच्या आसपास असलेल्या शहरांना मिळते. राज्यातील पायाभूत कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण व्हावीत यासाठी आता कंत्राटदारांचं मूल्यांकन करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या 500 कोटी रुपयांवरील कामांसाठी निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना गुण दिले जाणार आहेत. 100 पैकी 80हून अधिक गुण मिळवणाऱ्या कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे. प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 23% वाढ करण्यात आली आहे. विद्यमान आर्थिक वर्षामध्ये 10 ऑगस्टपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेमध्ये 23.9% वाढून 8.11 लाख कोटी रुपयांपर्यंत गेलाय. 86,000 एसटी कर्मचाऱ्यांना अखेर पगार मिळालेला आहे. कामगारांच्या कर्जाचे हप्ते चुकवल्यानंतर पगार देण्यात आलेला आहे. यापुढे पगाराची रखडपट्टी झाल्यास थेट फौजदारी दावा करणार असल्याचा इशारा कामगार संघटनांनी दिलाय. कडून लाभ आता बंद करण्यात आलेला आहे. सरकारी कर्मचारी, मोठे व्यावसायिक, करदाते आणि उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेल्या 5,171 शिधापत्रिका धारकांना योजनेतून वगळण्यात आलंय. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी खासगी जागा विकत घेण्यासाठी प्रशासनानं धडपड सुरू केली आहे. जागा मालकांनी योग्य प्रतिसाद दिल्यास JBS प्रभावित 12 गावांना शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकणार आहे. छत्रपती संभाजीनगरात 20 अतिक्रमणांवर मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागानं कारवाई केलेली आहे. हे अतिक्रमण देवळाई चौक ते सोलापूर धुळे हायवेला जोडणाऱ्या 80 फूट रस्त्याच्या कामामध्ये अडथळा ठरत होतं. त्यामुळे ही मोहीम सुरूच राहणार असल्याचं मनपानं स्पष्ट केलंय. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूणच्या वशिष्ठी नदीवरील पुलाचे शेवटचे गर्डर बसवण्याचं काम अखेर पूर्ण झालंय. त्यामुळे पुलाच्या कामाचा आता अंतिम टप्पा गाठलेला आहे. येत्या महिना ते 1.5 महिन्यामध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी संत सावतामाळी यांना अभिवादन केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अरण इथल्या संत सावतामाळी यांच्या 731व्या संजीवन समाधी सोहळ्यानंतर होणाऱ्या श्रीफळ हंडीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी श्रीफळाचं तोरण पाठवलेलं आहे. दिल्लीहून परतलेल्या पैलवान चंद्रहार पाटलांचं 1200 रक्तदात्यांचं सांगलीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देशाच्या जवानांसाठी रक्तदान शिबिर पार पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातून गेलेले 1200 रक्तदाते विशेष रेल्वेनं पुन्हा सांगलीमध्ये परतले. हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मिशन ऊर्जा हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानांतर्गत सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा आणि रस्ते नियम त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती केली जाणार आहे. त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करत आपत्कालीन क्रमांक दर्शवलेले आहेत. साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या मौजे दहिवडीमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली. या स्पर्धेमध्ये गोरडवाडीचा रायफल आणि गिरवीकरांचा माऊली प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबवलं जातं. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांचा आजचा बेट ठरलेला आहे. चिकन मटणावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांनी दुकानांवर गर्दी केली आहे. आज बुधवार आणि त्यात गटारी अमावस्या, त्यामुळे कोल्हापूरकरांनी वेगवेगळ्या मटण, चिकन, फिश मार्केटमध्ये जाऊन खरेदी केली आहे. रायगडमध्ये चिकन मटण शॉपवर खवय्यांची गर्दी पाहायला मिळते आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्यानं आज खवय्यांनी चिकन मटण शॉपवर गर्दी केली आहे. मटणाचा दर 1000 रुपये झाला तरी खवय्यांनी चिकनपेक्षा मटणालाच पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे. भंडाऱ्यातील 52 पैकी तब्बल 44 अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. तिथल्या 20 अंगणवाड्यांमध्ये बाथरूमची सुविधाच नसल्यानं चिमुकल्यांचा उघड्या जागेचा आधार घ्यावा लागतोय. 6 ऑगस्टच्या अत्याचाराच्या घटनेनंतर अंगणवाड्यांमधील सुविधा आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भंडारा शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर निर्माण करणारी ठरते आहे. शहरामध्ये तब्बल 52 अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी 44 अंगणवाड्या आजही भाड्याच्या खोल्यांमध्ये भरत आहेत.